समजा 2026 मध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध झालं तर काय होईल? हा एक काल्पनिक पण तितकाच गंभीर प्रश्न आहे. आज आपण याच विषयावरच्या एका इन्फोग्राफिकला खोलात जाऊन समजून घेणार आहोत. हे इन्फोग्राफिक मध्यपूर्वेत तणाव कसा वाढत आहे हे अगदी स्पष्टपणे दाखवतं. तर चला, हे जे इन्फोग्राफिक आहे ते काय सांगतंय हे आपण टप्प्याटप्प्याने बघूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले हे संपूर्ण विश्लेषण फक्त आणि फक्त ह्याच एका सोर्सवर आधारित आहे, जेणेकरून आपल्याला ह्या काल्पनिक संघर्षाचं एक स्पष्ट चित्र मिळेल. बरं, तर आपण काय काय बघणार आहोत? एक म्हणजे हा संघर्ष का सुरू होऊ शकतो, दुसरं यात कोण कोण सामील असेल, तिसरं युद्धाची ठिणगी नेमकी कशी पडू शकते, त्याचे जागतिक परिणाम काय होतील, आणि सगळ्यात शेवटी यात एक अंतिम इशारा काय दडला आहे. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. हे दोन देश एकमेकांचे शत्रू का आहेत? या इन्फोग्राफिकमध्ये या तणावामागची काही ठोस कारणं सांगितलेली आहेत. तर हे इन्फोग्राफिक आपल्याला 3 मुख्य कारणं सांगतं. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे इराणचा अणुकार्यक्रम. दुसरं कारण म्हणजे मध्यपूर्वेमध्ये इराणचा वाढता प्रभाव. आणि तिसरं अमेरिकेची इस्रायल आणि आखाती देशांशी असलेली घट्ट मैत्री, म्हणजे त्यांची युती. या ग्राफिकनुसार संघर्षाचं मूळ कारण आहे इराणचा अणुवस्त्र मिळवण्याचा हट्ट. अमेरिका आणि त्याचे जे मित्र देश आहेत, खास करून इस्रायल, त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे. आता दुसरं कारण ते म्हणजे इराणचा त्या संपूर्ण प्रदेशात वाढणारा प्रभाव. हे ग्राफिक आपल्याला सांगतं की इराण थेट लढण्याऐवजी आपल्या प्रॉक्सी गटांमार्फत, म्हणजे कसं तर दुसऱ्या देशातल्या संघटनांना हाताशी धरून लेबनॉन, सिरिया, इराक अशा ठिकाणी आपलं वर्चस्व वाढवतोय. आणि हेच अमेरिकेच्या हितसंबंधांना थेट आव्हान देणार आहे. बरं, मग ह्या संभाव्य युद्धात कोण कोणाच्या बाजूने उभं राहील? या इन्फोग्राफिकमध्ये 2 स्पष्ट गट दाखवले आहेत. इथे आपल्याला 2 बाजू अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे अमेरिका आणि त्याचे मित्रपक्ष, म्हणजेच इस्रायल, सौदी अरेबिया आणि नाटो. आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण आणि त्याचे प्रॉक्सी गट, जसे की हिझबुल्ला आणि इतर काही सशस्त्र गट. याचाच अर्थ काय की हे फक्त 2 देशांमधलं युद्ध नाहीये. हे ग्राफिक हेच दाखवते की हा 2 मोठ्या गटांमधला एक खूप मोठा संघर्ष बनू शकतो. अच्छा, आता त्या क्षणाबद्दल बोलूया जिथे हा सगळा तणाव एका खऱ्याखुऱ्या युद्धात बदलू शकतो. हे इन्फोग्राफिक आपल्याला दाखवतं की युद्धाची ठिणगी नेमकी पडेल कशी. या इन्फोग्राफिकमधल्या टाईमलाईननुसार 2025 मध्ये तणाव अगदी शिगेला पोचेल आणि मग मोठ्या हवाई हल्ल्यांनी युद्धाला सुरुवात होईल. पुढे 2026 पर्यंत क्षेपणास्त्र हल्ले आणि तेल प्रकल्पांना टार्गेट केल्यामुळे हा संघर्ष आणखीनच भडकेल. ह्या ग्राफिकमध्ये युद्धाची सुरुवात खूपच विनाशकारी दाखवली आहे, हे नक्की. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातच मोठे हवाई हल्ले होतील आणि जे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे तेल प्रकल्प आहेत त्यांना लक्ष्य केलं जाईल, असं हे चित्र सांगतंय. पण थांबा, हा संघर्ष फक्त मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. आता आपण बघूया की या ग्राफिक्सनुसार याचे जागतिक परिणाम काय होऊ शकतात. सगळ्यात पहिला आणि मोठा जागतिक परिणाम असेल तो म्हणजे तेलाचं संकट. होर्मुझची सामुद्रधुनी, जी जागतिक तेल पुरवठ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ती धोक्यात येईल. आणि याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. दुसरा परिणाम, हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरण्याची शक्यता आहे. म्हणजे ग्राफिक सांगतं की ही लढाई लेबनॉन, इराक आणि सिरियापर्यंत पोहोचू शकते. आणि यामुळे काय होईल तर संपूर्ण मध्यपूर्वेत एक मोठी अस्थिरता निर्माण होईल. आणि आता तिसरा आणि सगळ्यात गंभीर परिणाम, तो म्हणजे अणुवस्त्रांचा धोका. हे ग्राफिक आपल्याला एक इशारा देतं की जर इराणने चुकूनही अणुवस्त्र वापरलं तर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊन खूपच धोकादायक बनेल. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे येऊया. हा प्रश्न ह्याच सोर्सने उपस्थित केला आहे. तर मग या सोर्समध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांचं यावर काय म्हणणं आहे? या ग्राफिकमधला निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. तज्ज्ञ म्हणतात की तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता कमी आहे, पण धोका मात्र 100% खरा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शक्यता कमी असणं आणि अशक्य असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जागतिक युद्धाची शक्यता जरी कमी असली
तरी एका मोठ्या आणि विनाशकारी संघर्षाचा धोका खरा आहे आणि या धोक्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? तर या इन्फोग्राफिकमध्ये दाखवलेली परिस्थिती ही खरं तर मध्य पूर्वेत सत्ता आणि प्रभाव मिळवण्यासाठीची एक लढाई आहे. प्रत्येक बाजू आपलं वर्चस्व सिद्ध करायच्या मागे लागली आहे. आणि शेवटी एक प्रश्न मागे उरतोच. आजच्या या हायपर कनेक्टेड जगात प्रादेशिक संघर्ष आणि जागतिक संकट यांच्यातली सीमारेषा नेमकी आहे तरी कोणती? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.